स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा सत्ताधारी पक्षातील नेत्यांची अनेकदा खिल्ली उडवत असतो। यावरून अनेकदा वादही त्याने उडवून घेतले। आता कामराच्या आणखी एका वादग्रस्त पोस्टनं वातावरण तापलंय। नम्रता यामध्ये त्याने एक टी शर्ट परिधान केलेला आहे आणि त्यामध्ये 3 इंग्रजी अक्षरं आहेत। ती जर का अचानक कोणी पाहिली तर त्याला वाटेल ते RSS आहेत, पण नीट पाहता पीचा जो पोट फोडला आर असला पाहिजे तसा तो दिसत नाहीये। तिकडे कुत्रा दाखवलेला आहे, पण या सगळ्याच्या गोंधळातून तो नेमकं काय सांगू पाहतोय आणि त्याच्यातून काय अर्थध्वनित होतोय अशा प्रकारची ती सगळी गुंतागुंतीची गोष्ट आहे। भाजप नेत्यांनी कामराला या बाबतीत इशारा सुद्धा दिलेला आहे, पण नेमकं घडलं काय या रिपोर्टमधून पाहूया। रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी या कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यामुळे चांगलाच गादरोळ उडाला होता। आता हा स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडलाय। याला निमित्त ठरलं त्यानं परिधान केलेला आक्षेपार्ह टी शर्ट। कुणाल कामराच्या ह्या वादग्रस्त पोस्टमुळे भाजपनं तीव्र आक्षेप घेतला असून अशांच्या पेकाटात लाथ घातली पाहिजे अशी टीका केशव उपाध्याय यांनी केली। अशा असंख्य कुत्री गाढवांनी संघाच्या कामावर मुतण्याचा प्रयत्न केला, पण समाजानंच अशा कुत्र्यांच्या पेकाटात लाथ घातली म्हणून संघ वाढत राहिला। कुत्री गाढव गायब झाली। कुणाल कामरा यांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे, ट्विट केलेला आहे, त्यावर अशा पद्धतीचे पोस्ट केले, आक्षेपार्ह पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ। मला वाटतं कुणाल कामराचं अति होतंय, त्याच्यावर कडक कारवाईची आवश्यकता आणि केवळ प्रसिद्धी मिळते अशा कामराच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यांनी मर्यादात राहून बोलावं असं त्यांना आपल्या माध्यमातून सांगणं आहे। नाहीतर मग आमचाही त्या ठिकाणी संयम ढळला तर मग कामराचे जे काय व्हायचं ते होईल। कॉमेडियन कुणाल कामरानं याआधी विडंबनात्मक गाणं तयार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती। हे गाणं साधारणतः 3 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपावर आधारित होतं। यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती। दरम्यान आता पुन्हा एकदा कामरानं पोस्ट करत नव्या वादाला तोंड फोडलंय। कुणाल कामरा स्टँड अप कॉमेडियन आहे। 2017 पासून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास त्याने सुरुवात केली। 2017 मध्ये शट अप कुणाल हा कॉमेडी शो सुरू केला। शट अप कुणाल कॉमेडी शो मुळेच त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली। तिखट आणि बिनधास्त राजकीय व्यंग्यासाठी कामरा हा ओळखला जातो। 2 फेब्रुवारी रोजी कामरानं नया भारत शो मध्ये ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी हे विडंबनात्मक गाणं सादर केलं। एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्याप्रकरणी कुणाल कामरा विरोधात अंधेरी आणि खार पोलिसात गुन्हा दाखल झाला। अनेकदा समन्स पाठवून देखील एकदाही कुणाल कामरा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला नाही। गेल्या वेळेला त्यांनी मोदी साहेबांवरही अशी जहरीली टीका केली होती, शिंदे साहेबांवर केली होती, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं। त्याची हिंमत एवढी वाढली, तो संघाच्या सुद्धा नेत्यांवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर या पद्धतीची टीका करतोय। याचं उत्तर आता भाजपने देण्याची आवश्यकता आहे। मला माहिती नाही कुणाल कामराने काय बोललं, परंतु कोणत्याही एक टीका करण्याचा एक स्तर असावा असं मला तरी वाटतं। याआधी कुणाल कामरा विरुद्ध शिवसेना हा सामना चांगलाच रंगला होता। आता कामरा विरुद्ध भाजप या वादाला तोंड फुटलंय। त्यामुळे कुणाल कामरावर काही कारवाई होणार की नुसतेच आरोप प्रत्यारोप होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।